आला आला राम नवमीचा सण. सामन्याचे मॅन ऑफ द मॅच सनी सिंग आपल्या व्यासपीठावरती येताना पाहायला मिळत आहेत. विनंती करेन सन्माननीय अनिलजी पोपेडा साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते सनी सिंग यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन मात्र सन्मानित करायचे. सन्माननीय अनिलजी पोपेडा साहेब एक उत्तम असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय कळंबोली गावचं. यांच्या शुभ हस्ते या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन सनी, आणि तुझ्या पुढच्या सामन्यासाठी तुला मनपूर्वक आणि खूप खूप अशा शुभेच्छा. चला गेम ऑन सामन्याला होतीये सुरुवात. एकीकडे आपण पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स यांच्या विरोधामध्ये नितेश 11 संघाची सलामीची जोडी. एकीकडे संदीप नेगी आणि त्याची साथ देताना राज. गेम ऑन. तर गोलंदाजी मार्क वरती द मॅन इन फॉर्म परफेक्ट ऍथलीट म्हणून त्यांची ओळख आहे सागर दरेकर आपण पाहतोय. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटने केलेला प्रयत्न, इथून निर्धाव चेंडूची सांगता निर्माण झाली आहे. डॉट बॉलने सुरुवात. गोलंदाज सागर दरेकर यांची आपण पाहतोय. एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज आहेत आणि मैदानावरती अगदी पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून निर्धाव येताना आपण पाहतोय. तर पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट. 6 धावा. सुरुवात आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संदीप नेगीची पहिला चेंडू अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर भरपूर वेळा यश मिळतं जेव्हा तुम्ही अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मध्ये फटके घेता. परंतु रबर बॉल मध्ये जर तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर तुम्हाला केवळ पंच शॉट आणि समोरच्या दिशेने 45 डिग्रीज मध्ये जर तुम्ही वाईडिश लॉंग ऑफ ते वाईडिश लॉंग ऑन पर्यंत बॅटिंग कराल तर नेहमी तुम्हाला सफलता मिळेल. तेच घडलं. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दुसरा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ते सफलता मिळाली. आणि यानंतर काय सुरेख फटका आहे. फटका खेळता क्षणी सर्वांना टाळ्या वाजवण्यास भाग पडणारा फटका. फलंदाज संदीप नेगी. तर बॅक टू बॅक 2 षटकार संदीप नेगीच्या बॅट मधून येताना आपण पाहतोय. तिसरा चेंडू सागर दरेकर. क्रिकेटचे कित्येक उन्हाळे कित्येक पावसाळे या खेळाडूने पाहिलेत. 2 षटकार आल्यानंतर काय प्रत्युत्तर दिले. त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकल्यात. संदीप नेगीला घरचा रस्ता दाखवलाय. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज संदीप. बॅक टू पवेलियन.
केल्यानंतर फलंदाज संदीपला माघारी परतवलं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज रोहित उर्फ बारक्या मैदानावरती आले आणि बारक्या देखील आले आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि रबर बॉल क्रिकेट म्हटलं की मित्रांनो तुम्हाला फक्त टाइम करायचंय, रिझल्ट तर तुम्हाला जो चेंडू मिळवून देईल. आल्या षटकाराने स्वागत मात्र बारक्या देखील मैदानावरती करतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 18 धावा फलकावर देताना आपण पाहतोय. सुरुवात आपण पाहिली तर नितेश 11 संघाची जरूर मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. चला चेंडूंची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज गणेश वत्रेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. पहिला बॉल गणेशचा आपण पाहिला तर ओरपीच चेंडू होता, यॉर्क बनवून घेतला त्या चेंडूला आपल्या दीपने आणि तेच कारण मित्रांनो आपण पाहिलं तर दीप आपण पाहिलं तर प्रथमतः स्ट्रायकिंग एंड वरती येत असताना गणेश बॅक टू बॅक 2 चेंडू असं वाटलं डॉट, परंतु हा चेंडू कुठेतरी ऑफस्टिक सोडून जातोय. पंचा इशारा करतात अवांतरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. इथे देखील आपण पाहिलं तर शांत ठेवण्याचा प्रयत्न गणेश वत्रे. नॅचरल स्विंग जो असतो लेफ्ट आर्म गोलंदाजाचा त्याचा वापर करत असताना टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकेशे बाहेर काढतोय आणि तिथून आपण पाहिलं तर कुठेतरी अडचण निर्माण होतीये. दीप याला मोठे फटके खेळण्याकरिता जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याच प्रकारचा फुटवर्क नाहीये आणि तेच कारण मित्रांनो लगातारची त्याच प्रकारची गोलंदाजी आणि तोच निकाल मैदानावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. या ओव्हरच्या आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव येतात, 1 धाव आली आहे, ती मात्र फक्त आणि फक्त आव्हांतर स्वरूपाची मैदानाच्या आतमध्ये. तर इथून पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे प्रतीक ठाकूर थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण आणि तेच कारण मित्रांनो स्ट्राईक रोटेट मात्र मैदानावरती होताना जरूर आपण पाहतोय. 22चा इशारा पंचांचा. एक वाईट +1 माफ करा, व्हाईट बॉल +1 कशा येऊ द्या. यावेळेस नितेश 11 संघासाठी धावा येणं गरजेचं. 21 धावा झालेल्या आहेत फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये एक बिग स्टार्ट मिळाल्यानंतर थोडंसं शांत या ओव्हरमध्ये ठेवलं जातं गणेशच्या माध्यमातून. बारक्या पुन्हा एकदा बॅकफूटवरती येऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. पुन्हा एकदा 22च्या माध्यमातली सिंगल फक्त मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल फुल टॉस आहे आणि नो बॉल. बेल मुझे मार असा चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना बॉलला दाडले. नो +6, 6 धावांसाठी येतोय षटकार.
तर यावेळेस आपण पाहिलं तर 9+6 खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत, परंतु एक खराब चेंडूने पूर्णपणे या षटकाचं चित्र जे ते विचित्र करून टाकले. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 29 धावा फलकावरती. आखूड टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि गिफ्ट मात्र डिलिव्हर केलंय सौरभ मोठेच्या हातामध्ये. विकेटचं पतन होताना आपण जरूर पाहतोय. तर यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आल्या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे. सागर दरेकर थोडेसे उशिरा चेंडूवरती स्टार्ट घेणं गरजेचं होतं, परंतु कोणत्याच प्रकारे स्टार्ट नव्हता. तेच कारण आहे की थोडेसे उशिरा पोहोचले चेंडूपर्यंत आणि तिथून आपण पाहिलं तर जरूर फक्त 2 धावा या बॉलवरती मिळत आहेत. 2 षटकांचा वाजवी खेळ दरम्यान झाला समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती मात्र 2 गडी बाद 31 धावा. 15.5च्या सरासरीने 31 धावा धावफलकावरती येताना जरूर आपण पाहू शकाल. अरे तर 31 धावा झालेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आणि नवीन गोलंदाज विलास येतोय. टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रदर्शन, परंतु रबर बॉल क्रिकेट भरपूर वेगळं आहे. इथे कोणताच गोलंदाज आणि कोणताच षटक मात्र सुरक्षित नाहीयेत. भरपूर चांगली बॅटिंग सर्व खेळाडू या रबर बॉल फॉर्मॅटमध्ये करताना आपल्याला बघायला मिळतात, परंतु विलास पाहूया समोर कशा प्रकारे शांत ठेवेल. पहिला बॉल खूप लांबून वळवण्याचा प्रयत्न आणि ते पंच मात्र इशारा करतायत आव्हान दर्शा झाला, पंचांशी वाद घालू नका. चला 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 विलास, वेळ नाही आपल्याकडे. विलास चला, आपण मॅच सुरू करायची आहे. तर यावेळेस आव्हानचा इशारा मात्र मैदानावरती करण्यात येतोय पंचांचा. तर यावेळेस देखील सुरेख आणि देखणा फटका, परंतु आउटफील्ड मित्रांनो इथे आपण पाहिलं तर जरूर फास्ट बघायला मिळतीये. अंतिम क्षणाला बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सनी सिंग पंचांचा इशारा आपण पाहिलं तर इट्स 4.
तर इथून आपण पाहिलं तर शशी जाधव थोडीशी चूक करतात आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, हाताचा पंजा म्हणजेच 22चा चौकार. लॉंगस्टॉक सीमारेखा पार चौकार येताना आपण पाहिलात. 4 धावांनी टीमची धावसंख्या तब्बल 42 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ अद्याप देखील प्रगतीपथावरती आणि दमदार सुरुवात करताना, दमदार खेळी करताना हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. चौकार याला म्हटलं तर लॉंगशॉट झोन मध्ये यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे तो चौकार मैदानावरती आलाय. पुढचा बॉल 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर वेगाने मिळतीये. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये. काही गडबड बघायला मिळाली सौरभ मोटेची आणि तेच कारण मित्रांनो इथे दुसरी धाव देखील मैदानावरती वेगाने धावून मात्र पूर्ण केली जाते. 2 धावांनी 44 पर्यंत संघ पोहोचला. या ओव्हरचे अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका आणि 50 गाठू शकतो मित्रांनो. तिसऱ्या षटकामध्येच फलंदाजी करणारा नितेश 11 संघ. चला 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 फलंदाज प्लीज थोडं सहकार्य करा. स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत आपण पाहू शकाल. वेट केलं शेवटच्या क्षणापर्यंत, परंतु चेंडूची जर का आपण लाईन पाहिली तर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू पंच मात्र इशारा करतायत अवांतरचा. अवांतर धावा संख्येमध्ये भर मात्र पडताना जरूर आपण पाहतोय. टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत 30 अवांतर चेंडू एकूण फेकले गेलेत. खोदून काढलं या बॉलला. एक धाव इथे मात्र मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि येस दुसरी धाव देखील वेगाने मात्र मैदानावरती पूर्ण जरूर केली जाते. चेंडू या ओव्हर मधला लांबलचक चालणारं हे षटक विकास अद्याप देखील काय समाप्त झालेलं नाहीये. पाहूया हा चेंडू इथून लीगल येईल का आणि ओव्हर समाप्त होईल का? फुल टॉस बॉल आणि अगोदरच मित्रांनो काहींनी प्रेडिक्शन केलं होतं की येणारा चेंडू हा षटकार असेल आणि या षटकार लगावत सांघिक अर्धशतक मैदानावरती पूर्ण करताना नितेश 11 संघाला आपण पाहतोय. बॅटिंग केली नितेश 11 संघ. पहिल्या ओव्हर मध्ये जी सुरुवात मिळवून दिली होती संदीप नेगीने, त्या सुरुवातीमध्ये अद्याप देखील मागे वळून पाहिलेलं नाहीये. आजच्या दिवसातला आपण पाहिलं तर जवळपास 65 हायएस्ट स्कोर आहे, परंतु या संघाने पहिल्या 3 ओव्हरमध्ये 53 केल्यात. काय हायएस्ट स्कोर मोडीत काढला जाईल हा मोठा प्रश्नचिन्ह आता मात्र उपस्थित प्रेक्षकांना जरूर पडलेला असेल. आणि याचं उत्तर जर कोण देऊ शकतं तर तो म्हणजे इनफॉर्म फलंदाज बारक्या आणि फलंदाज अनिकेत. 3 षटकं 53 धावा, एक मोठी धाव संख्या यावेळी जवळपास बनवण्याचा प्रयत्न. चला पंच, मॅच एवढा वेळ प्लीज थांबू देऊ नका. रबर बॉल क्रिकेट मित्रांनो 20 मिनिटांमध्ये इनिंग होणं गरजेचं आहे, परंतु जवळपास अर्धा तास होऊन जातोय आणि आपली इनिंग संपत नाहीये. थोडंसं आपण लक्ष द्यायचं ही विनंती आम्ही तुम्हाला वारंवार करतोय. बघ 2 वाजता पहिले राऊंड संपतात. मध्येच बोललो ना मी.
तर यावेळेस स्वतः प्रतीक ठाकूर गोलंदाजीच्या बोल्यावरती पहिला बॉल प्रतीकचं स्वागत यावेळेस केलं जातंय. वेलकम टू द क्रीज बाउंड्रीच्या माध्यमातून आज हा संघ काय मागे हटणार नाहीये. तंबूतूनच सेट होण्याप्रमाणे फलंदाजी मात्र खेळाडू मैदानावरती करत असताना षटकाराच्या मदतीने पोहोचतात तब्बल 59 धावा धावफलकावरती. म्हणजे आजच्या दिवसाचा जो हायेस्ट टोटल आहे तो जरूर मोडीत काढला जाईल प्रवीण सर या मॅच मध्ये, कारण की अजून चेंडू शिल्लक आहे तब्बल 5. तर पुढचा बॉल इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील आपण पाहिलं तर पंच मैदानावरती करत असताना 5 चेंडूंचा काही शिल्लक 60 धावा धावफलकावरती. रोहित उर्फ बारके आज रोहित मॅन सारखी फलंदाजी करताना जरूर आपण पाहू शकाल. इथून चेंडू नीटसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. सिंगल तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? अमन लोहिया थोडासा धडपडतोय. दुसरीचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये घडतोय काय? रोहित कॉन्फिडन्स दाखवलाय की मैं हूं ना. चला पाणी घेऊन जायचंय. धावा आल्या मागच्या बॉलवरती 62 वरती जाऊन धावफलक विसावतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होईल सज्ज प्रतीक ठाकूर. हा बॉल आडव्या बॅटने जरूर केलाय. फटका हवेमध्ये. सौरभ मोठे वेगाने चेंडूच्या खाली धावतोय पळतोय. फॉट एफर्ट्स मित्रांनो, जरूर डायव्हिंग एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपण पाहिलं तर झेल भूमीला दान होताना आपण पाहू शकाल. तर नक्कीच पुन्हा एकदा प्रतीक ठाकूर हलकासा कमबॅक या ओव्हरमध्ये करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढच्या दोन्ही बॉलवरती आपण पाहिलं तर कुठेतरी शांत ठेवतोय फलंदाज रोहित यांना. धावत संख्या आपण पाहिली तर 64 धावा धावफलकावरती, म्हणजेच जवळपास आजच्या दिवसातल्या हायेस्ट टोटलकडे हा संघ आगेकूच करत असताना आपण पाहू शकाल. या 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आणि ड्रायव्हिंग सीटवरती पूर्णपणे हा संघ आपण पाहू शकता. हा बॉल पुन्हा एकदा निसटलाय. अमन लोहियासाठी लॉंग चेस. पहिली वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण. पंचांचा इशारा पुन्हा एकदा 22चा मैदानाच्या आतमध्ये आणि रोहित 4 ओव्हरची मॅच परंतु पूर्णपणे थकलेला इथे मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. आणि आजच्या दिवसातला हायेस्ट टोटल आतापर्यंत मैदानावरती 66 धावा धावफलकावरती मात्र जरूर नोंदवल्या जात आहेत. तर नितेश 11 संघ रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी ओळखला जातो, कारण की एका टुर्नामेंटमध्ये तब्बल 91 धावा
या संघाच्या माध्यमातून बघायला मिळालं होत्या. प्रतीक ठाकूरला यायला उशीर झालाय की काय, अप्रतिम गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. पहिला बॉल थोडासा खराब होता, परंतु त्यानंतर सुंदर कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज प्रतीक ठाकूरची मैदानावरती बघायला मिळतीये. पहिला चेंडू, पहिली धाव वेगाने, दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण. आणि या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर जरूर 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फलंदाज रोहित 11 चेंडू 22 धावा, तर 5 चेंडूंमध्ये 12 धावा अनिकेत यांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतात. एकूण धावांचा विचार केला धावफलकावरती धावत संख्या बनली 68. आणि विजयी समीकरण जर पाहिलं प्रवीण सर, तर येणारे चेंडू असतील 24 आणि विजयासाठी 69 धावांची गरज. असेल संघर्ष संघाचे संघनायक, आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. रॉयल ए विरुद्ध संघर्ष अशी पुढची लढत असेल, जिथे रॉयल संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन संघर्ष ए संघाच्या संघनायकाला की आपण टॉस साठी मात्र त्वरित संपर्क साधायचा आहे. विकी नांगरे पाटील यांचा आवाज आपण या खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकला. खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळूयात. आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या नितेश 11 या संघानं या सामन्यामध्ये आपल्याला धावफलकावरती उभारलेली पाहायला मिळाली आहे. 68 धावा जमत 69 धावांचं आव्हानात्मक लक्ष या ठिकाणी दिलं गेले आणि या लक्ष्याचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाणार. तत्पूर्वी विनंती करूया पुन्हा एकदा संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाचा संघनायक आपण लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क करायचा. यानंतरची होणारी लढत अर्थातच पहिल्या फेरीतील 7व्या लढतीकडे आपण वळणार आहोत. एकीकडे रॉयल ए संघ असेल आणि दुसरीकडे त्यांच्याशी 2 हात करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली हा संघ. एकोणसत्तर धावांचं लक्ष्य, सलामीची जोडी दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर बॅटर सुरेश मोहिते
पहिला चेंडू धीम्या गतीचा चेंडू होता. लेफ्ट आर्मर गोलंदाजाचा या ठिकाणी वापर केला गेला आणि पंचाने मात्र सांगितलं की लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू होता. इट्स अ वाईड बॉल. अवांतर स्वरूपाची धाव. या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय पार्थ पोपेटा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर हर्षवर्धन पोपेटा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आणि जणू या मान्यवरांचं स्वागत करणारा हा षटकार फलंदाज सुरेश मोहितेच्या बॅटमधून. षटकार आलाय. मच नीडेड मध्ये 40+ धावा जर का धावफलकावरती उभारल्या गेल्या तर या धावांचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो. नितेश 11 संघाच्या फलंदाजांचं खरं तर विशेष कौतुक करावं लागेल. संदीप नेगीनं मिळवून दिलेली दमदार सुरुवात. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर बॅटिंगच्या माध्यमातून संदीप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, रोहित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळाला. त्याला सुरेख साथ देणारी बॅटिंगही अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि या दोन युवा खेळाडूंच्या दमदार खेळीच्या बळावरती मात्र तब्बल 68 धावांपर्यंत मजल मारू शकला तो अर्थातच नितेश 11 संघ. हो, यावेळेला चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर वेगाचा चेंडू आतमध्ये आलाय. लाऊड अपील देखील आहे, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. चला, संघर्ष संघ शेवटची ऑफिशियल पुकार आहे मित्रांनो. अन्यथा प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक उपलब्ध आहे, ज्याला नाणेफेक विजेता घोषित केला जाईल. बरंचसं काही घडलंय कारण हा सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. आणखीन एक शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. या फटक्यांसाठी जाणला जातो हा खेळाडू. जसा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाहिला त्याच्यावरती केलाय कडा प्रहार. सुरेश मोहितेच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. विनोदजी पवार साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करायचा आहे. विनोददादा पवार या वेळेस आमच्या समवेत जुडले गेलेत. एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आणि नियोजन सन्माननीय दिनकरजी पोपेटा साहेबांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पाहतोय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, खणून काढलाय. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळला गेला. सिंगल वेगानं घेतली आणि दुसरी धावही या ठिकाणी लीलया पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली. 2 षटकार, 1 दुहेरी, 1 अवांतर अशा एकूण 15 धावा धावफलकावरती. 69 धावांचं लक्ष गाठायचं आहे पहिल्या षटकाचा खेळ मैदानावर सुरू असताना. यावेळेला स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर खांद्यांचा वापर केला गेला, परंतु स्लोवर वन बाउन्सर कशा पद्धतीने हाताळला जातोय याचं मूर्तिमंत उदाहरण दिलं. शेवटच्या चेंडूवरती आले एकेरी स्वरूपाची धाव. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 16 धावा. सन्माननीय विनोदजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जातो. एकीकडे रॉयल ए संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करत असताना मात्र संघर्ष. तर संघर्ष संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. थोडासा वेळ या ठिकाणी घेतला जातोय, त्यामुळे आयोजकांच्या सातत्यानं आम्हाला सूचना येत आहेत. जो सामना मैदानावरती सुरू आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे.
याही वेळेला पहिल्या चेंडूवरती रोहितचं मात्र स्वागत केलंय षटकारानं. फलंदाज सुरेश मोहितेच्या बॅट मधून येतोय षटकार. तर या दरम्यान आपण पाहतो की आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय सोनवलकर बापू खऱ्या अर्थानं या मैदानावरती अनेक क्रीडा रसिक प्रत्येक स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु एक क्रिकेट वेडा रसिक म्हणून ज्यांची ओळख आहे सोनवलकर बापू यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान. आणि हे स्वागत सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आदरणीय दिनकरजी पोपेडा साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतो. या मैदानावरती होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा ज्या व्यक्तिमत्वानं याची देई याची डोळा या मैदानावरती पाहिल्या, क्रिकेटचं खरं प्रेम काय, प्रत्येक स्पर्धा आवर्जून उपस्थित राहणारे आमचे सोनवलकर बापू आणि त्यांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेचे आयोजक अर्थातच दिनकरजी पोपेडा साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये एका वेगळ्या ईर्षेनं एका वेगळ्या जिद्दीनं आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. तत्पूर्वी धावा मात्र धावफलकावरती या ठिकाणी एकत्रित केल्या जात आहेत. पंचांचा इशारा अद्यापही या ठिकाणी आलेला नाहीये. सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेला. एकूण धावा धावफलकावरती घेतल्या गेल्या. या चेंडूवरती 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती आहेत आणि या 3 धाव्यांच्या बरोबरीनं अंपायर डिसिजन बाउंड्री. यस, 4 धावा या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला, त्यामुळे 4 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि या 4 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात. 69 धावांचा पाठलाग करत असताना 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. गोलंदाज राजू थोडासा मानसिक दडपणाखाली आहे, परंतु या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल, आदित्यप्रिया संघाला जर का दबावामध्ये आणायचं असेल तर विकेट येणं गरजेचं आहे, परंतु नाही आहे. या वेळेला देखील कलात्मक स्ट्रोक शरीराचं संतुलन साधत असताना फाईनच्या क्षेत्रातून चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेखा पार. षटकार. तब्बल 10 चेंडूंचा सामना करत असताना 350च्या स्ट्राईक रेटनं 35 धावांची नाबाद खेळी आणि सर्वच्या सर्व चेंडू हे अर्थातच सुरेश मोहितेनं फेस केले. शशी याच्या वाट्याला अद्याप एकही चेंडू आलेला नाहीये. दोनही खेळाडूंमध्ये 35 धावांची पहिल्या विकेटसाठीची भागीदारी देखील आपल्याला पाहायला मिळते. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 350च्या स्ट्राईक रेटनं एकूण धावा धावफलकावरती आहेत 36 धावा, ज्यापैकी 35 धावा या फलंदाज सुरेश मोहितेच्या बॅटमधून आणि एक अवांतर स्वरूपाची धाव आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 40+ धावा धावफलकावरती येणं अपेक्षित होतं आणि हेच कारण आहे की सुरेश मोहितेला सलामीवीर फलंदाज म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. ज्यावेळेला सामना फसलेला असतो त्यावेळेला या खेळाडूवरती संघनायक नेहमीच विश्वास दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच चित्र आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये 68 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. विजयासाठी 69 धावांचं टार्गेट होतं आणि सुरुवात दमदार 36 धावांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यावेळेला एक टप्पा घेत असताना चेंडू मात्र जाईल सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता आणि या चौकारानं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती येत आहेत. 2 षटकांचा वाजवे खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या त्या बिनबाद 40 धावा.
मैदानाच्या आतमध्ये चेंडूची मागणी होते आणि त्याचबरोबर खेळाडूंसाठी पाणी पुरवायचंय. मी आयोजकांना विनंती करेन, पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते आणि त्याचबरोबर नवीन चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातोय. तब्बल 12 चेंडू वाट पाहिल्यानंतर स्ट्राईक करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आहे. शशी जाधव आणखीन एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज. परंतु आपण चर्चा केली होती 70 धावांचा ज्यावेळेला तुम्हाला पाठलाग करायचा असतो पहिल्या 2 षटकांमध्ये किमान 35 ते 40 धावा जर का धावफलकावरती आल्या तर प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणलं जाऊ शकतं. नितेश 11 संघाचा जर का विचार केला यावर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील पहिली स्पर्धा पहिला सामना आणि या संघानं तब्बल 91 धावा बनवत आपल्या फलंदाजीची धार या मैदानावरती दाखवली होती आणि अगदी त्याच पद्धतीचा खेळ याही सामन्यामध्ये या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला, जिथे 4 षटकांमध्ये तब्बल 68 धावा धावफलकावरती उभारल्या आणि आदित्य प्रियासारख्या ताकदवर संघाला देखील दबावामध्ये आणणारी फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. परंतु दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती साकारत असताना सुरेश मोहितेनं 12 चेंडूंचा सामना केला आणि या खेळाडूंना मात्र आपल्या वैयक्तिक 39 धावांची बहारदार खेळी या मैदानावरती साकारली आणि ज्या खेळीच्या बळावरती या संघानं मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 40 धावा धावफलकावरती उभारल्या. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये. स्क्वेअर लेग पंचांकडे आचाळभूत नजरेनं जरूर पाहिला गेला आणि इथे पंचांचा इशारा मात्र नो बॉलचा आलाय. नो बॉल +3 अशा एकूण 4 धावा यावेळेस मात्र धावफलकावरती अंकित केल्या जातील. थोडासा मानसिक दडपणाखाली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 षटकांमध्ये 40 धावा आल्यानंतर या मानसिक दडपणामधून स्वतःला तो कशा पद्धतीनं सावरतोय. खरं तर 2 विस्फोटक विध्वंसक आक्रमक फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4 अवांतर स्वरूपाच्या धावा मागील चेंडूवरती मिळाल्या. 3 धावून पूर्ण केल्यात, 1 नोच्या स्वरूपामध्ये आली आहे आणि पुन्हा एकदा तेच चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. म्हणजे सुरेश मोहिते पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येताना आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 36 या धावासंख्येवरती खेळत असताना यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. शरीराचा वेध चेंडूना घेतलाय. सिंगल धावफलकावरती जरूर अंकित केली जाईल. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात मात्र मिळवून दिली आहे. परंतु इथून जर का सामना बॅलन्स करायचा असेल तर नितेश 11 संघाला अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. कारण सुरेश मोहिते एक असा खेळाडू आहे की जो कोणत्याही परिस्थितीमधून संघाला विजयाच्या दिशेनं घेऊन जाऊ शकतो. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती, ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात त्यानं मिळवून दिली आहे. एकूण शशी जाधव यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. पहिला चेंडू जो फेस करण्याची संधी मिळाली जो नो बॉल होता, त्यानंतर मात्र हा डॉट बॉल आलाय. अशा प्रकारचे डॉट बॉल तुम्हाला लगातार फेकावे लागतील. लगातार डॉट बॉल पर्सेंटेज जर का या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून आले तर प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणलं जाऊ शकतं. यावेळेला थोडासा लो बाउन्सचा हा चेंडू होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि जोपर्यंत चेंडूची उचल होईल, फेकी होईल, तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती आले. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये जरूर होते. सुरेश मोहिते सातत्यानं जर का आपण पाहिलं तर पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये करतात. त्यामुळे मी आयोजकांना विनंती करेल की आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवायचं आहे. या ठिकाणी जर का पाहिलं तर डॉट बॉल पर्सेंटेज ज्याचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय, खरं तर 68 धावा धावफलकावरती बनवल्यानंतर थोडंसं मानसिक दडपणाखाली जरूर पाहायला मिळाला. परंतु मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याची परंपरा असणारा आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघ अनेक विक्रम या मैदानावरती या संघानं आपल्या नावावरती केले आहेत. पाण्याची मागणी ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये होते त्यावेळेला पाण्यासोबतच एक मॅसेजही खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न संघनायक करत असतात. मागील षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर प्रतीक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आले होते. यावेळेला सागर दरेकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक सलामीवीर फलंदाज म्हणून सागर दरेकरला आपण सातत्यानं या संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहतो. परंतु आज लक्ष मोठं होतं, 69 धावांचा पाठलाग करायचा होता. त्यामुळे आपल्या फलंदाजीच्या भात्यातील 2 सर्वाधिक प्रभावी अस्त्र म्हणजे शशी जाधव आणि सुरेश मोहितेला मैदानाच्या आतमध्ये पाचारण केलं गेलं आणि जो आत्मविश्वास दर्शवला गेला त्या आत्मविश्वासाला साजेचा खेळ मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. नितेश 11 संघ म्हटलं तर युवा खेळाडूंचा भरणा या संघामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय आणि युवा खेळाडू ज्यावेळेला असतील ना त्यावेळेला युवा विरुद्ध अनुभव असं हे बॅटल नेहमीच इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल आलाय. दबाव बनवण्याचा प्रयत्न तिसऱ्या चेंडूवरती
प्रत्युत्तर काय असणार? हेलिकॉप्टर स्कूप केलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, वन बाउन्स इन टू द फेन्स, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, 4 धावा. च्या समीप पोहोचत असताना बॅटर सुरेश मोहिते. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 54 रन्स ऑन द बोर्ड, 54 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 15 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 69 धावांचं टार्गेट होतं. अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी खरं तर या सामन्याचं भवितव्य या गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. अंतिम षटक हातात असताना गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत. आणि ज्या लयमध्ये बॅटिंग करत असताना सुरेश मोहिते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या वैयक्तिक 47 या धावसंख्येवरती खेळत आहेत. 5 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी या इनिंगमध्ये केली आहे. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं उडवलाय, फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता शशीच्या बॅट मधून येतोय षटकार. तर यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत असताना दबाव बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केला. जाणार का? अशा प्रकारच्या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करता येणार नाही आहेत. अजूनही इक्वेशन जर का पाहिलं तर येणार आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 5 धावांची गरज. शशी जाधव
एक चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. पहा, एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता जरी असली तरी बरोबरीसाठी एका धावेची गरज आहे. शशी जाधवला हे ठाऊक आहे ही एक धाव कशा पद्धतीनं धावफलकावरती उभारली जाते. खरं तर जास्त चेंडू खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही आहे. शशी जाधवचा जर विचार केला तर 7 चेंडूंचा त्यानं सामना केला आहे. एका षटकाराच्या मदतीनं तो वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळतोय. परंतु 49 धावांची वादळी खेळी या विजयाचा शिल्पकार ठरणारी सुरेश मोहितेच्या बॅटमधून ती खेळी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर सागर जरूर आले आहेत, परंतु सागर असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि जे काही करायचं आहे ते स्ट्रायकिंग एंडला असणाऱ्या शशी जाधवला मात्र मैदानाच्या आतमध्ये करायचंय. शेवटचा एक चेंडू शिल्लक, विजयासाठी 2 तर बरोबरीसाठी 1 धावेची आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार मैदानाच्या आतमध्ये? एक चित्तथरारक सामना, एक रोमहर्षक सामना हा मैदानाच्या आतमध्ये घडताना. खरं तर शशी जाधवनं या 7 पैकी 3 चेंडू डॉट खेळलेत, हे देखील तितकंच महत्वाचं. गोलंदाज तयार, यावेळेला हलक्या हातानं स्टीअर केलं आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट, आणि जर का डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित हा सामना देखील आपल्या खिशामध्ये टाकला असता. परंतु काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये घडलाय. व्हॉट अ मॅच, जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी पारितोषिक मात्र आलंय. सुरेश मोहिते वादळी खेळी 49 धावांची जो ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, आणि त्याचबरोबर कॅश प्राइज रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून. ₹500 पारितोषिक आलंय. अर्थातच तब्बल